महाराज आम्ही रोज कीर्तनाला हजर, रोज भागवताला हजर, रोज रामायणाला सुद्धा हजर, काकड्याला सुद्धा हजर महाराज आम्ही. दिन दिवस भुक्याच्या डब्या चोरल्यात आम्ही चौथ्या दिवशी आणली बुवा, बरोबर आहे का नाही? तरी आम्ही परमार्थच करतोय महाराज, तरी आमचं देवानं वाटुळ केलंय महाराज. बघा ना ती समोरची माणसं, केवढा मोठा बंगला आहे महाराज त्यांना एकादशी माहित नाही, सोमवार माहित नाही, कधी कीर्तन माहित नाही, आषाढी माहित नाही, मंदिर माहित नाही, कधी दान धर्म माहित नाही, तरी त्यांचं देवानं चांगलं केलंय महाराज. आम्ही रोज परमार्थ करायलो तरी आमचं वाटुळ केलं महाराज. असा प्रश्न पडतो का नाही आपल्याला? रोज टाळ वाजवतो महाराज, आम्ही रोज टाळ वाजवतो. आम्ही बोर घेतला महाराज, घरामध्ये बोर मारला महाराज, 500 फूट बोर मारला महाराज, नुसता फुकटात लागला महाराज, पाणी लागलं नाही महाराज. शेजारचा रोज दारू पिऊन येतो, त्यानं बोर घेतला तर 100 फुटाला पाणी लागलं महाराज. असा प्रश्न पडतो ना आपल्याला कधी कधी? पडतो का नाही सांगा मला, उत्तर द्या. बोला बोला पटकन बोला. असा प्रश्न पडत असतो. जाऊ द्या, आपल्याला कसा प्रश्न पडत असतो याच्यात नवल नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा असा प्रश्न एके दिवशी पडला होता, महाराजांना पडला होता. महाराज म्हणतात देवा असं काय चुकलंय? अवघ्या 2 वर्षाच्या काळामध्ये माझ्या घरातली 5 माणसं म्हणाली देवा असं काय चुकलंय? एक सांगू, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक मुलगा दूध मिळालं नाही म्हणून मेला होता. तुकोबराची पत्नी अन्न करता मेली होती. सांगू एक वाक्य फार महत्वाचं असेल बघा, ऐकण्यासाठी आला असाल तर लक्ष देऊन ऐका. हे वाक्य सांगतो बघा, या जगामध्ये तुम्हाला व्हायचंय तर तुम्ही चांगले गायक व्हा, त्यांच्यापेक्षा चांगले व्हा. आमचे महाराज आहेत त्यांच्यापेक्षा चांगले व्हा. तुम्हाला वादक व्हायचे तर आमच्या महाराजांपेक्षा चांगले वादक व्हा. तुम्हाला कीर्तनकार व्हायचे तर माझ्यापेक्षा नाही, अनु काजी कुणाच्या पेक्षा चांगले व्हा. गायक व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वादक व्हा, महाराज व्हा. पण माझं वाक्य लिहून ठेवा, तुम्ही साधू होण्याच्या भानगडीत कधी पडू नका. कारण साधू झाल्याच्या नंतर, महाराज झाल्याच्या नंतर बायको मेली तरी म्हणावं लागते बरे झाले देवा. साधू होणं फार कठीण आहे, नाराज होणं फार कठीण आहे. अरे लोकांनी गाढवावरून पिंड काढली तरी म्हणावं लागते बरे झाले देवा, फार कठीण आहे. म्हणून तरी म्हणावं लागते बरे झाले. आता लोक म्हणायला लागले बघा, आता लोक म्हणायला लागले बीजेपीनं कर्जमाफी केली किंवा राष्ट्रवादीनं, लेखक पण त्या पक्षाचा नाही, आपला एकच पक्ष हरिनामावर लक्ष, आपल्याला काय करायचं, बरोबर आहे का नाही? या पक्षानं कर्जमाफी केली, त्या पक्षानं कर्जमाफी केली. नाही दादा, त्या काळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 लाख रुपयाची कर्जमाफी 400 वर्षापूर्वी केली होती. कळतंय माझं बोलणं? लोकांनी पैसे बुडवलं तरी म्हणावं लागते बरे झाले देवा. साधू होणं फार कठीण आहे देवा. तुकोबराय म्हणता देवा असं काय चुकलंय, असं काय चुकलंय देवा? देवा तुझा माझा कार्य वैराचा पैसे जाते पण सिंग येत नाही ना, असे माणसं आहेत महाराज, बरोबर आहे का नाही? देवा असं काय चुकलंय? देवा तुझा माझा काय रे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी बरे बांधवनिया देती काळा हाती आणि ऐसे काय चित्ती आले तुझ्या. असं काय झालं देवा? अवघ्या 2 वर्षात माझ्या घरातली 5 माणसं मरावी. असा प्रश्न महाराजांना पडला होता. असा प्रश्न आपल्याला सुद्धा पडत असतो. त्याचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे, ते मला द्यावं लागेल. आपण सगळे शेतकरी माणसं आहात, बरोबर आहे? समजू बाबा, सगळे शेतकरी माणसं आहात, शेतकरी माणसं आहात. तुम्ही विचारतो बघा, आपल्या जुन्या काळामध्ये शेतातलं धान्य घरामध्ये आणून टाकण्याकरता घरात एक धान्याची कोठी असायची बघा. काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? कोठीच म्हणताय. शेणानं सारवलेली वगैरे असते कोठीच म्हणतायत. आता ती राहिली नाही, आता काळ बदलला. आता तुमच्या काळात पाणी जरी भरायचं म्हणलं बाबाच्या आप्पाच्या काळात तरी किती त्रास होतो. कुठं जावं लागायचं? विहिरीवर जायचं, पाणी शेंदायचं, हंड्यात टाकायचं, हंडा घरी आणायचा, रांजणी टाकतात नाही माहीत त्रास. आता राहिला का?
आता राईट नळाला जायचं, नळी फिरवायची, हांडा भरायचा, आणून टाकायचं. याच्यापेक्षा आता लोक चॅप्टर झाले. लोक डायरेक्ट नळाला नळी लावतील, डायरेक्ट नळी आणणार. अजून 5 वर्षानं नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर बाई नळी कोणात म्हणा ते काय आता काय राहिलं का पहिल्यासारखं काही झालं का? अजिबात झालं नाही. काळ फार बदलून गेलाय. ऐकताय आपण सगळे लक्ष देऊन मला सांगावं लागेल की ती कणिंग, ती कोठी अशी असते बघा. ती कोठी अशी असते, त्या कोठीला 2 तोंड असतात. 2 बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? 2 तोंड असतात. वरून टाकायचं एक असतं आणि खालून काढायचं एक असतं. हा तर विचार एकदम साधू आहे बघा. वरून जर तुम्ही कणगीमध्ये बाजरी टाकत असाल तुम्हाला खालून बाजरी मिळेल, बरोबर आहे का? वरून जर तुम्ही ज्वारी टाकत असाल तुम्हाला खालून ज्वारी भेटेल. वरून जर तुम्ही गहू टाकत असाल तुम्हाला कोण हायब्रिड भेटेल का? नाही. अर्थात वरून जे टाकताय ते तुमचं संचित आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. संसार थोडा बाजूला सोडून द्या. आजचं जीवन जरा गोड आहे, ऐका, जीवनाचं कल्याण होईल. वरून जे टाकताय ते तुमचं संचित आहे, खालून जे काढताय ते तुमचं प्रारब्ध आहे. आणि जे पेरताय ना त्याला क्रियमान असं म्हणतात. विठ्ठल वाईट आहे, फार वाईट आहे महाराज. कधी कधी आपल्याला प्रश्न पडत असतो, महाराजांनाही पडला होता, त्याचं उत्तर मी आपल्यासमोर मांडलंय. चांगले वाक्य. तर मग किती वाईट आहे. काय झालं बघा, 2 सोन्या चांदीचे व्यापारी होते, सोन्या चांदीचे. गाडी थोडी मोलाची होती, 25 लाखाची गाडी होती. गाडीमध्ये 25 लाखाचा माल होता. बस रस्त्याने चालले होते सोन्याचे व्यापारी. अंधार पडला, असं वाटलं आता चोरीचा रस्ता आहे, समोर जावं तर चोर चोरी करतील, चोरण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना असं वाटलं आपल्याला कुठेतरी आधाराची गरज पाहिजे. असं एक उजेड बघितला, बल्ब बघितला, बल्ब बघितला आणि बल्बच्या दिशेच्या व्यापाऱ्यांची गाडी निघाली गेली. जसजसे व्यापारी जवळ जात होते तसतशी त्या माणसाची श्रीमंती वाढत होती. एकदम जवळ गेले. माणूस फार श्रीमंत होता. 100-500 गायी होत्या, 100-500 म्हशी होत्या. फार मोठा त्या माणसाचा बंगला होता. आणि या श्रीमंत माणसाला या 2 व्यापाऱ्यांनी झोपायला जागा मागितली. काऊ दादा, सकाळपर्यंत आम्हाला तुमच्याकडे झोपायला जागा मिळेल का? त्यानं सांगितलं काही अडचण नाही बघा. ती गादी आणि पलंग दिसते ना, गादी, या गादी पलंगावर रोज माझी 2 मुलं झोपत असतायत. आज माझी 2 मुलं शेतात गेली. तुम्ही त्या गादी पलंगावर झोपा. आईला थोडं लक्ष देऊन. बरोबर रात्री 8 वाजता व्यापारी गादी पलंगावर झोपली गेली. किती वाजता झोपली गेली? 8 वाजता झोपली गेली. कर्म किती वाईट आहे का? बरोबर रात्री 10 वाजता त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं. बोललं कळलं? एक वाक्य मोठं सांगतो, आपण हुशार आहे. माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका. जोपर्यंत या भारत देशामध्ये श्रीमंत लोकांचा विलास थांबत नाही ना, तोपर्यंत या देशातल्या गरीबाला कधी श्रीमंत होण्याची इच्छा करायची. एवढ्या लांबून आलो मी, 500 किलोमीटरचा प्रवास करून मजा करायला आलो. आणि ज्या गावात माणसं बदलत नाही त्या गावात कोणाही जात नाही, गरज नाही मला. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन चांदोड़ वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. आनंदी परमार्थ करायचा. बरोबर. एक वाक्य सांगू द्या. सोनं असलं पाहिजे. कोण म्हणतो सोनं असलं पाहिजे? प्रत्येकाच्या घरात सोनं असलं पाहिजे. मी तर या मताचा माणूस आहे. प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 1 क्विंटल तरी सोनं असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? तुमच्या घरी किती आहे? सोनं किती आहे? सोनं हसता येते, याचा अर्थ नाही म्हणतायत. बरोबर आहे की नाही? आज विनोद असू द्या, हा असलं पाहिजे सोनं. एक वाक्य लक्षात ठेवा. ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल ना, त्या तिजोरीमध्ये तुम्ही संस्कृती सुद्धा ठेवली पाहिजे. त्या तिजोरीमध्ये गायीचा हिस्सा असणं अत्यंत गरजेचं आहे. गावरान गायीचा हिस्सा असणं गरजेचं आहे. त्या तिजोरीमध्ये अनाथाचा हिस्सा असणं गरजेचं आहे. त्याच तिजोरीमध्ये सप्ताहाची वर्गणी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या तिजोरीमध्ये सोनं असेल आणि संस्कृती नसेल, ते सोनं बुडेल तरी नाही तर जळेल तरी. लक्षात ठेवा. द्वारकेमध्ये सोनं फार होतं पण संस्कृती राहिली नाही म्हणून द्वारका बुडाली. द्वारका बुडाली. बरोबर आहे का? द्वारका बुडाली. लंकेमध्ये सोनं फार होतं, संस्कृती राहिली नाही, लंका झळाली. द्वारिका, लंका, आफ्रिका, अमेरिका, चिंताच करू नका, एक दिवस जळाल्याशिवाय राहणार नाही. जिथं सोनं असेल आणि संस्कृती नसेल ते नक्की जळेल, नाही तर बुडेल. बघा, असली पाहिजे. संस्कृती सुद्धा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आपला मुद्दा हा चाललाय. त्या श्रीमंत माणसाला असं वाटलं आपल्याला अजून श्रीमंत व्हायचंय. इथपर्यंत आपण अजून श्रीमंत व्हायचंय. बरोबर रात्री 10 वाजता
दोन मारेकरी बोलवले गेले आणि ठरवलं बरोबर पहाटे 4ला या दोघांचा काटा काढायचा आहे. कर्म किती वाईट लक्ष द्या, या दोघांचा काटा काढायचा आहे असं ठरलं गेलं. आणि बरोबर किती वाजता मारायचं ठरलं? पहाटे 4ला. आणि ऐका, बरोबर पहाटे 3 वाजता याची शेतात गेलेली 2 मुलं घरी आली आणि आपल्या जागेवर कुणीतरी झोपले म्हणून उठवलं. हो दादा उठा, आमच्या जागेवर तुम्ही झोपलाय. व्यापारी उठले गेले, घडीत बघितलंय 3 वाजले, जायला अडचण नाही. व्यापारी निघून गेले. त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं त्या गादी पलंग झोपली गेली. बरोबर पहाटे 4ला 2 मारेकरी आले गेले. त्या 2 मारेकरी आले, त्या 2 मुलाचा काटा सोडला गेला. कर्म एवढं बेकार आहे संजय महाराज, कर्म एवढं बेकार आहे. तो माणूस घराच्या बाहेर पडला आणि थेट तुमच्या गावाला आला. बघा तुमच्या गावाला म्हणजे पैठणला आला. महाराज नागबाबा असं काय चुकले बघा, असं काय ऐका 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 चांगलं करा एखाद्याचं, नक्की चांगलं होईल तुमचं. माझं वाक्य महत्वाचं असेल, लिहून ठेवा, मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून ठेवा, हृदयाच्या मेमरी मध्ये कोरून ठेवा. एवढं महत्वाचं वाक्य ऐका गड्या, फार महत्वाचं आहे. ऐकत आहे ना तुम्ही? आपण सगळेजण ऐका. देवाला सांगू जाऊ नका आमच्या अडचणीले मोठ्या आहेत. माझं वाक्य नीट ऐका. देवाला कधीच सांगू नका आमच्या अडचणीले मोठ्या आहेत. अडचणीला सांग जा आमचा देव लय मोठा आहे. कळलं का? कळलं का? माझं देवाला कशाला म्हणता? देवाला आमच्या जीवनात हे आलं, दुःख आलं, ते आलं, काही सांगलं जाऊ नका. ज्या अडचणी आल्या ना त्या अडचणीला म्हणायचं, ए माझ्याजवळ येऊ नको, आमचा देव खूप मोठा आहे, बघून घेईन त्याच्या मनात आलं काय करायचंय. आपला विषय हा चाललाय की कर्म प्रत्येकाला भोगावं लागतंय, आपल्यालाच भोगावं लागतं, याच्यात नवल नाही. महाराज म्हणले, नामदेवरायांनी बोल वरून केले, नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही बस बरोबर आहे. आपल्या मोठी माणसे आपल्या समोर नाही विचारलं पाहिजे आपण. हा, देवादिकाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगी गेला, कर्मे दशरथ योगी गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडा देवी पर्यस्ती माझ्या आवडीचा विषय रामायण. काय झालं, रामप्रभूला
सुद्धा वनवासाला जावं लागलं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 14 वर्ष 28 दिवस रामप्रभूला सुद्धा वनवासाला जावं लागलं. हे कर्म चुकलं होतं. काय चुकलं होतं हे सगळं रामायण सांगायला आपल्याकडे वेळ नाही, पण एक काम चुकलं होतं. रामप्रभूला वनवासाला जावं लागलं होतं. ऐका, देवाला कर्म चुकलं नाही, द्या सोडून गोष्ट, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला. काय झालं? रामायणाचा फार गोड विषय. एवढं रामायण गोड आहे बघा, एवढं गोड आहे, पुन्हा पुन्हा ऐका वाटतं, एवढं गोड आहे. पुणे पुणे कितनियो सुनी सुनाई, दिल की प्यासी भुजतन आई. पुन्हा पुन्हा ऐका वाटतं, एवढं रामायण गोड आहे. काय झालं? 14 वर्षाचा रामप्रभूचा वनवास निश्चित झाला. थोडंसं ध्यान द्या, फार गोड प्रसंग आहे. रामप्रभूचा 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. कुणी निश्चित केला होता? कुणी निश्चित केला होता? हा, कैकेयीनं केला होता. आपलं उत्तर असेल कैकेयीनं केला होता, पण महत्वाचं उत्तर असेल कर्मानं केला होता. कर्मानं केला होता, कर्मानं केला होता. कैकेयीला वाईट म्हणू नका, बरोबर आहे. मी विचारते तुमच्यापैकी, मला बोलत चला, मला सांगा, सीता नाव असेल ना तुमच्यापैकी कुणाचं? सीता आहे का? सीता सीता असेल ना तुमच्या पाहुण्यात? कुणाचं ते असेल ना? सीता आहे ना? आहे ना? उर्मिला आहे ना? कुणाचं नाव? उर्मिला आहे ना? उर्मिला. जानकी असेल बघा, जानकी. श्रुतकीर्ती असेल, मांडवी असेल ना? हे आहेत नाव, बरोबर आहे ना? हे सगळी नाव आहेत. कैकेयी आहे का नाव कुणाचं? कैकेयी नाव आहे ना? नाही, विचार असतील. नाव नाही, विचार असतील. कैकेयीचे विचार असतील, बरोबर आहे ना? पण कैकेयी कुणाचं नाव नाही. तुम्ही म्हणाल महाराज कैकेयी तुम्ही चांगली म्हणता, कैकेयी एवढी गोड आहे बघा. बाप्पा कैकेयी जर सांगायची असेल तर मला 2 तास लागतील, एवढी कैकेयी सुंदर आहे. फक्त कैकेयी हा जर विषय मला दिला, तुम्ही या कैकेयी या विषयावर 2 तास सांगेन आपल्याला. एवढी सुंदर आहे. एका मिनिटात सांगतो कैकेयी किती सुंदर आहे. जुने लोक फार गोड सांगत असतात, त्यांच्या मुखातले किती चांगली आहे. तुम्ही म्हणाल महाराज कैकेयी जर चांगली आहे तर कैकेयीच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? कैकेयीचं नाव का घेतलं जात नाही? कैकेयीच्या जीवनाला रंग दिला जात नाही. सीतेच्या जीवनाला रंग आहे, रामाच्या जीवनाला रंग आहे, जानकीच्या जीवनाला रंग आहे, मांडवीच्या जीवनाला रंग आहे, श्रुतकीर्तीच्या जीवनाला रंग आहे, पण कैकेयीच्या जीवनाला रंग दिला जात नाही. जगात असं बघायला मिळणार नाही. कैकेयी नाव कुणाचं असेल बघायला भेटलं तुम्हाला? कैकेयी कुणाचंच नाव नाही. का रंग दिला जात नाही? आपण हुशार आहेत म्हणून मला बोलावं लागतंय. माणसं हुशार असले की आपोआप आठवतं बघा. हुशार आहेत म्हणून मला बोलावं लागतंय. मी विचारते आपल्याला, घर बांधलेत का निराधारात आपण सगळे? आहेत ना घर आहे. बंगला बांधला असेल आपण. बंगला बांधत असताना सगळा बंगला बांधकाम झाला. बंगला बांधत असताना पहिल्यांदा काय करावं लागतंय? पाया. वा, हुशार आहे बघा. माझं बाबू मी काय बोलतो ते चुकीचं थोडंसं आहे. पाया खांदा, पायाही बांधला. पायावर इमारत असते बघा, पायावरच इमारत असते ना. बर, इमारतीला चांगला कलर देतो आपण, रंग देतो इमारतीला चांगला. हे काही इमारतीचा 50 लाखाचा नुसता रंग आहे. पण मी विचारतोय, बिल्डिंग किती मोठी बांधली, बंगला किती मोठा बांधला, पायाला कुणी रंग दिला जाते का? बोला पटकन. पायाला रंग कुणी देत नाही. पण एक वाक्य ऐका, सगळं जग त्या पायाला विसरेल, पण त्या पायावर उभी असणारी इमारत कधीच त्या पायाला विसरत नाही. तसं रामरूपी इमारतीचा पाया म्हणजे कैकेयी आहे. सगळं जग कैकेयीला विसरेल, पण रामप्रभू कैकेयीला कधीच विसरत नाही. का विसरत नाही? कशावर विसरत नाही? सांगेन मी आपल्याला. रामप्रभू ज्यावेळेला वनवासाला चालले ना, पहिल्यांदा कौशल्याचं दर्शन घेत नाही, पहिल्यांदा सीतेचं दर्शन घेत नाही, पहिल्यांदा कैकेयीचं दर्शन घेत. मा बड भागी अवध अभागी, मा भाग्यवान आहेस तू, मा भाग्यवान आहेस. मा खूप मोठं केलंय मा तुम्हाला, खूप मोठं केलंय मा तुम्हाला, खूप मोठं केलंय मा. भरताला गादी दिली ना, मी जर राजा झालो असतो तर मला लोक फक्त राजा म्हणले असते. आता भरताला गादी दिली, राजा केलं, लोक मला राजाचा मोठा भाऊ म्हणतील ना. किती मोठं केलंय. काय विचार असतील लोकांचे, काय विचार असतील महाराज. काय मी तर रामायण सांगायला लागलो तसे 4 तास उठून देणार नाही, एवढं पुढे बघा. काय विचार असतील या मोठ्या लोकांचे. 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. प्रभूजी वनवासाला निघून जातात. शरवीच्या किनाऱ्यावर प्रभूजी जात आहेत. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असतायत. कळतंय ना बोलणं कळतंय ना? भरत आणि शत्रुघ्न जड जाते हे नाही ना. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असतायत. कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुलगा आहे. सुमंत नेमकाच वनवासाला सोडून परत आलाय आणि राजा दशरथानं सुमंताला विचारलं, हे सुमंता, सांग माझा राघव कुठे माझं लखन, कुठे माझी सीता? त्यावेळेला सुमंत बोलत नाही. राजा दशरथ सांगतोय, सुमंता
एवढं तरी मला सुमंत हा प्रधान होता अयोध्येचा, सुमंता एवढं तरी मला सांग, माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा काय निरोप पाठवलाय? सुखदेव बाबा काय निरोप पाठवलाय? त्यावेळेला सुमंत सांगतोय, मालक एकच निरोप माझ्याकडे पाठवलाय, ज्या दिवशी भरत गादीवर बसेल तो दिवस आम्हाला कळवा, आमची कुटिया सुद्धा जंगलामध्ये सजवलेली असेल, त्याला रामकथेतलं बंधू प्रेम म्हणतात. आज ईदभर बांधासाठी भाऊ भावाच्या घशात कुऱ्हाडी घालतो ना, त्यावेळेला प्रश्न असा पडतो, रामायण आमच्या देशात झालं, तोच देश ना दादा आपला, त्या देशामध्ये गिधाडाला कळत होतं सीतेची इज्जत वाचवली पाहिजे. लाजा वाटतात नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी सारखी प्रकरण बघितली त्याच्यानंतर रामायण फार गोड. काय झालं बघा, काय झालं, माझा एक मित्र होता, आपण मित्र होता माझा एक, बस मुलगी बघायला जायचं होतं त्याला, मुलगी पाहायला. मला म्हणला चाल तू मुलगी बघायला, मित्र होता, म्हटलं चाल आता काम नाही किंवा नाही, चाल म्हटलं. गेलो. गेल्याच्या नंतर सगळ्यांनी प्रश्न विचारले, मुलीचं नाव काय, मुलीचं गाव काय, मुलीचा जन्मतारीख, मुलीचं वय, सगळं विचारलं. नंबर माझा आला, विचारले, मला सांगितलंय, हो महाराज तुम्ही काहीतरी विचार. आता आम्ही काय विचारणार, परमार्थिक माणसं आहेत आम्ही विचारलं, बा मुलीला परमार्थातलं काय येतं, परमार्थातलं. मुलीनं उत्तर दिले, मग महाराज परमार्थातलं रामायण करते, रामायण. अरे बापरे, माझ्या आवडीचा विषय रामायण. मी म्हटलं वा वा, लक्ष द्या ना, फार गोड आहे, रामायण करते, वा छान रामायण करते, वा वा. मी म्हटलं लग्नाच्या अगोदर रामायण करते, म्हणजे हा रामायण करते. म्हटलं लग्न झाल्यावर म्हणजे महाभारत करणार. लग्नाच्या अगोदर रामायण करते म्हणे, लग्न झालं की सासरचे सगळं महाभारत करून फार गोड आहे रामायण. आणि मग महाराज विषय असा झाला, फार गोड आहे, आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड असू द्या, फार गोड आहे बघा रामायणचा विशेष फार असा चिंतनीय विषय आहे. आणि मग ज्या वेळेला राजा दशरथ रडतोय ना, राजा दशरथ रडतोय, सुमंत विचारतोय, ऐकत असताना चित्र डोळ्यासमोर वाचलं पाहिजे आपल्या. राजा दशरथ रडतोय, सुमंत विचारतोय, मालक क्षत्रिय धर्मातली लोक मरणाला सामोरे गेली तर रडत नसतायत, मालक तुम्ही का रडताय? राजा दशरथ सांगतोय, सुमंता मी रडत नाही, समोरच्या भिंतीवरचं चित्र रडवते मला. काय चित्र आहे मालक? आम्हाला तर दिसत नाही. बघ ना सुमंता, दोन आंगळे मायबाप आहे, एकुलता एक मुलगा आहे त्यांचा, तहान लागली रे मायबापाला, पाणी आणण्याकरता तो त्या ठिकाणी आलाय. मला असं वाटलं कुणीतरी श्वाप झाला असावं, मी बाण मारलाय आणि बाण त्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला गेलाय. मी खाली आलोय, विचारले नाव काय तुझं? त्यानं सांगितले माझं नाव श्रावण आहे, पण तुझं नाव काय? मी सांगितले माझं नाव राजा दशरथ आहे. अरे वा, नाव ऐकून होतं राजा तुझं, अयोध्येचा मालक ना तू, हा नाव ऐकून होतं राजा तुझं. मरतोय मी तुझ्या बाणानं, नाही राजा, माझी शेवटची इच्छा आहे राजा, माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी नेऊन थोडं पाज. हातामध्ये कमंडलू घेतला, पाणी पाजण्याकरता गेलो ना, मायबाप रडत होते मोठ्याने, हमरडा फोडत होते, श्रावणा श्रावणा. बाळा बोल ना, का बोलत नाहीस रे? जोपर्यंत तू बोलणार नाही तोपर्यंत तुझ्या हातचं पाणी नाही पिणार आम्ही. नाईला झालाय माझा, मला बोलावं लागलंय. मी सांगितलंय तुमचा श्रावण माझ्या हातून बघावला गेलाय. त्यावेळेला आगळे मायबाप म्हणतात, मग तू कोण आहेस? मी राजा आहे. मग तुझं राजा असतील तर आमचा राजा कुठे? काय वाक्य, तुझं राजा असतं मग आमचा राजा कुठे? तुमचा राजा माझ्या हातून लगावला गेलाय. आणि मायबाप शाप देतात, राजा नकोय तुझं पाणी. मग तो आम्ही पुत्र योगानं, पण तुला शाप आहे, तुला शाप आहे राजा. अंत काळाला तू सुद्धा एक दिवस पुत्र योगाने मेल्याशिवाय राहणार नाहीस. मग चौघे पुत्र त्या दशरथा अंत काळी कर्मे दशरथ वियोगी मेला. ऐका पुरुष कर्मे रावण क्षयो पावल. एक मुद्दा क्लिअर करूया ना आपण. रावण माहिती आपल्याला, रावण किती श्रीमंत होता रावण. एक जण म्हणला आपल्याला 900 एकर जमीन आहे. म्हणलं रावणाची हागण नाही 150 एकर होती. माणसं किती होती माहिती का? 1 लाख पोरं. ऐका रावण किती श्रीमंत. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका. त्याला राशनचे गहू किती भेटत असतील? कुटुंब 80,000 होते. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, 7 कोटी घर सोन्याचे. एका चौकटीला 250 किलो सोनं. ज्याला जमतंय त्यानं गणित करा, नाही तर चक्रा येत्या. एवढा रावण श्रीमंत. पण त्याला सुद्धा एक विषय मारिला चंद्राकृती बाण. हे रामायणातले सगळं. रामप्रभूनं बाण मारला आणि महाराज रावणाला सुद्धा मरावं लागलं. कर्मे रावण क्षयो पावल. ऐका पुढचं. वियोग घडला सीता देवी पर्यसी गव्हारा सावली. जमाना असा झालाय आजकाल, ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार असतील, किती हजार? 20,000. त्या बाईला चपलाची कमीत कमी 20 तरी जोड असते. 20 जोड म्हणजे किती चपला? बड्या
किती जमला 40 बरोबर आहे का? माझं जरा गणित कच्च आहे म्हणून विचारतो मी आपला भोळा माणूस म्हणजे लय भोळा पण नाही पैशाचं कळतं मला भरपूर भोळा आणलं काय की मला 15 असं जमणार नाही हा हे नाही विचारा जाता जाता असू द्या चला हसून घ्या आनंद घ्या बाकी सांगू का जे माणसं मोकळ्या मनानं हसतात ते निर्मळ मनाचे असतात आणि जे गालात हसतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात अजून आहे कारण नाही का ज्याला मोकळ्या मनानं हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं ज्याला मोकळ्या मनानं हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि पंढरपूरच्या वारीत किती बी गर्दी असली तरी त्याच्यात त्याला किती गर्दी असते किती गर्दी आपण जायचं नुसतं असं करायचं तेवढ्या गर्दीत तुमचं असं करत आपण मेरे से तेरा मुस्काना मुझे दोष न देना जग वालों हो जाए मगर दीवाना चंदन सब देवाला सुद्धा माहिती महाराज तुझे पता है मुस्कुराने की आदत है देवाला पक्क माहिती आम्हाला आनंद या जीवनाचा किती गोड आहे सुगंधा पुढे जायचं आपला विषय ज्या बाईचा नाव त्याला 20,000 पगार त्या बाईला चपलाची 20 म्हणजे 40 चपला वेगवेगळे चपला आहेत महाराज मी ते पहिलं भोसरीत कीर्तनाला गेलो 5 वर्ष गाडी नव्हती माझ्या काय नव्हतं माझं वय 25 वर्षाचं गणित लावा तुम्ही 2 मे 1994 चा जन्म आहे 2 मे 1994 24-25 असेल बरोबर आहे का मी कधी गणित केलं नाही 25 वर्षाचं माझं वय माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या सुरू झाल्या लक्ष द्या हे गायच्या पोटात झाली होती अशा सोयी माझं वय 24-25 वर्षाचं आहे तुम्ही काय का आता म्हणजे आपण वय माहिती मी कीर्तन करू की त्याला झाले 13 वर्ष म्हणजे लासलगावकरांना सगळ्याला 13 वर्षापासून मी आमच्या म्हणजे महाराज आहेत आमच्या जवळचे आमचे सोमनाथ महाराज कराळे त्यांच्या जवळचे आमचे मित्रमंडळ आहेत 13 वर्षापासून कीर्तन करतो आपला विषय हा चालला होता मी सांगत होतो आपल्याला काय सांगत होतो हे भोसरीला गेलो होतो कीर्तनाला भोसरीला आणि मी गेलो आणि ती बॅग घेऊन गाडी गेलो ते बात करत खेळत होतं त्याला म्हणलं तू बाप कुठे ते म्हणा तुला काय करायचं मला काय कीर्तन करायचं जायचं मला काय मी ते घरी गेलो जाऊन बसलो त्या घरी बसल्या त्या बाईचा आवाज आला सगळे इथं मराठीत का महाराज लोक त्यांना काय दुसरीकडे जळालं का मी आपलं पिशवी उचलली मला आपलं काळं पांढरं मंदिर तेवढे ती बाई म्हणली माघारी या आमचे मालक बी मंदिरातच गेले त्यांना सांगताना दोघात भांडणं लावतात महाराज का एका खुडीचे असतेत का आलो माघारी बसली येऊन तिथे बसलो ते मागाचंच पोर गाठून मांडी येऊन बसलो 52 किलोचं मरण नाही त्याच्यावर मांडी येऊन बसलो बरं कप तरी बसावं का नाही धोतर सोड केस सोड कान सोड पाय तुझ्या पाया पडतो असं तर तेव्हा मी रडत असतोय काय करायचं तर पण रडू पहिलो काय करायचं तर म्हणले निवर ठोका नका आणि बाई आली काय माहिती का महाराज बसला ना चिंतू तुमच्या मांडीवर हो बसला गुदा घातला का गुदा हो गुदा प्रत्येकाला प्रसाद आहे की काय महाराज तुम्हाला जरी गुदा घातला दुसऱ्या महाराजाचा कष्टा पिढी अवघड आहे याला संस्कार म्हणजे तेवढ्या त्याचा बाप आला ऐका ती संस्कृती बघा बाप आला बाप काय म्हणा हे विद्या तुम्हाला काय सांग 9 8 किती त्याला वाटतं मार आपण किती हुशार महाराज दाखवून द्या 9 8 किती तुम्हाला 9 8 52 9 8 किती 52 हा 9 8 किती 52 तुम्हाला हे बोल मला 52 त्यानं लगेच 100 रुपये गाडीत द्या दिले
जा आईश कर बिस्किट काय गोळ्या काय मस्त पैकी जा तू काय काय मला ना आता ऊन जमत नाही मॅडम नालायक का तुम्ही पोरगा चुकीचं उत्तर देते तर तुम्ही त्याला पैसे देतात नुकसान करायला त्याच्या मला म्हणलं पोरग तुझे का माझे मला काय करायचं तू जास्त काय करायचं फुकट तिकडे सिनी ओळखून जाईल ते मला मारत कसं राग मारू नका माझ्या पोराच्या पुढी मला माहिती मॅडम काय पुढी ते मला हे 9-8-35 मिनिट होतं मी पैसे देऊन बाबा आणले जाते ना अजून पण 72 वर येणार आपल्याला फक्त माहिती आणि मग जेवायला होता पुढं जेवायला होता ती बाई वाढायला आली चप्पल घालून मॅडम बाई तुमच्या पायात चप्पल आहे ती म्हणजे महाराज ती वाढायचीच आहे मॅडम वाढायची म्हणजे वाढायचीच आहे मॅडम असे किती चपलात घरा म्हणजे महाराज वाढायची वेगळी आंघोळीची वेगळी कीर्तनाची वेगळी बाजाराची वेगळी मॅडम हाणायची असते का ना हाणायची आणि नंतर तुला हाणवत नाही तू तरी आम्हाला हाण कशाला सांगते विनोद सोडून द्या ऐका ना ज्या बाईच्या नवऱ्याला 20,000 पगार त्या बाईला चपलाची 20 जोड म्हणजे 40 चपला पण ऐका हे चप्पल घालायला पाय कुणाला द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या नवऱ्याच्या हातात ती 14 वर्ष बिगर चपलाची वनवासात वियोग घडला कर्म एवढं बेकार आहे मग तुम्हाला चांगल्या फळाची अपेक्षा आहे तुम्ही बीज सुद्धा चांगलं लावा अभंगाच्या शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी हरिया पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा एवढं गोड गायचं की ऐकणाऱ्या माणसाच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं आता डोळ्यात पाणी यायचं बंद झालं म्हणून ब्राह्मणांनी नियम काढला डोळ्याला पाणी लावा खरी गोष्ट अशी की पाणी डोळ्यातून आलं पाहिजे मजा दीवानों को मिलता है मजा दीवानों को मिलता है तो दीवानों से भी मिलता है अरे खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है कवाली थी कवाली दे बोलो आँखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे आँखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे एक मिनट हाथ हाथ
ऐसा जब से तुझको हो गया समुद्र से प्यार हो गया ऐसा जब से तुझको हो गया समुद्र से प्यार हो गया नाही करू द्या काही पण असं झालं सोन्याच्या जोडीला लावी तेजरीचं बटन महांगाचं लय हाय भारी नटन गणपती त्याला तेच निघाला काय 7 दिवस इथं तर देवीचं मंदिर आहे इकडं लय असेल गोडच गायलं पाहिजे गाणं गाताना चांगलं गायलं पाहिजे आणि जुने गाणी चांगली होतो आणि म्हणताना कसं आहे की नाजूक पडलं पाहिजे बरोबर आहे त्यांना हरकत आता काही पहिल्या चालीला आमच्या संजय महाराजांनी आमच्या महाराजांनी हरकत काढली त्या हरकत काय 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 हरकत होती महाराज काय गोड होती ते मला येत नाही तरी हरकत नाही असू द्यायचं आणि थोडं थोडंच म्हणलं पाहिजे नाजूक आपल्या कीर्तनकाराला सुद्धा आमच्यासारख्या पर्याय ज्या गावाला कळत नाही त्या गावात कुठं जायचं 100 श्लोक म्हणायचे संस्कृत मधून त्याला मला आपल्याला समजायचं चिंतनाची आगाऊपणा बोलायची गरज आहे ना नाही नाही लोकाला कळलं असं कीर्तनात तुम्ही बोललात तरच लोक कीर्तनला येतील माझा एक मित्र होता त्याला मी विचारलं हे चांदवडला कीर्तनला येणार होतास का आला नाही उशीर का झाला त्यानं मला उत्तर दिलं त्यानं म्हणा काय सरळ तो म्हणला महाराज माझा जो दुचाकी वहन त्याचा जो वर्तुळाकार करणारा गोलाकार चक्र त्याच्यातील हवा नावाचा वायू फळाकार पंक्चर झालं गाडी पंक्चर झाली मोटरसायकल होती माझी दुचाकी वहन त्याचा वर्तुळाकार करणारा हवा नावाचा वायू मला आकाशात गेला काय विषय चालला लक्षात आहे तुमच्या विषय हा चाललाय बी जर शुद्ध असेल तर फळ सुद्धा चांगलं भेटतं पहिलं चरण आहे शुद्ध बीजापूर्ती झाले 10 मिनिट राहिले बरोबर 10:30 थांबायचं हा 10:30